अमर आहा प्रेमी पहा कोटी न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा करेल कैसा धाक कैसा धाक सकळ हे आपले न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा करेल देवाची बरे देवाची बरे देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे तुम्ही न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा करेल पांडुरंगा त्यांच्या कृपादाने ओम नमः आद्या देवकची पाद्या देवी स्वसमेद्या आत्मरूपा देवाद्वैवरी सुसकलात्मति प्रकाश मने मूर्तिला शोभन दयांचे विलासकरण वय सकल विद्येचे आदिकरण हे जीवनत्री चरणमध्ये दोनचे नमस्कार करण्याचा ओम ब्रह्मांड परमसुगरम केवलम ज्ञानमूर्ति तत्वादि लग्न संतोष तत्व लक्ष्य एकमेक विमलमचरं सर्वगी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि यदक्षरं परान्तियं आनन्दम् अजम् अव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथीति नादं दैवतम् आश्रये गुरुविज्ञानया लोके साक्षात् विद्याहि शाक्तरि जयस्या दानमस्तस्यै दयातायै निरन्तरं प्रार्थयामि साक्षात् शिवयोः समनोपेन ज्ञानं न शक्यते रत्नमिति वैतच्छरम् अद्वैतम् आत्मनं सर्वं दर्शयतो वितस्सदा वंदे जगत माते वै सर्वादि भक्तये मुलायाय मध्याय मध्याय भक्तये कीनाद मूल मध्याय नमः प्राणाय सत्ववे परम ब्रह्मं परम धामं सच्चिदानंद विग्रहं ज्ञानेश्वर ईश्वरं परमामि गुरु परम श्री राजवेद मुमुक्षु नामज्ञान ऐक्यरक्षं मूर्ति क्षेत्रे निवासं तं नमामि वेद विज्ञानंदं यांच्याही कृपा आशीर्वादानं तर आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये जे काही सप्ते चालू केले त्याच्या मार्गाने चालू केले
आपल्या पुढे एक आदर्श आहे ते म्हणजे तात्या महाराज. आणि तात्या महाराजांची कृपा झाली, जीवनामध्ये दोन महात्मे भेटले आणि म्हणून या महात्म्यांच्या आशीर्वादानं गेली अनेक वर्ष 29व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं. 29व्या वर्षाचा आजचा जो आहे 6वा दिवस माझ्या वाट्याला. त्या निमित्तानं तुमच्यासारख्या संत सज्जनांची सेवा, तुमच्यासारख्या परमात्म्याचं दर्शन निमित्त आहे. पंढरीश्वर परमात्म्याच्या मंदिरामध्ये हा सप्ताह आहे, निमित्त आहे शिवरात्र आहे. उद्याचा शिवरात्रचा दिवस आहे. काहीतरी निमित्त असावं लागतं. आणि निमित्त काय आपल्या जीवनामध्ये हे पर्व काय? शिवरात्र असू द्या, राम जन्म, कृष्ण जन्माष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती, एकादशी, शिवरात्र या काही जीवनामध्ये पर्व काय आहे? पर्व का म्हणजे आपल्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारची कलाटणी मिळत असते. म्हणजे उपास जर केले आपण, उपास करत असताना निष्काम कर्म आणि निष्काम उपासना आपल्या जीवनामध्ये घडत असते. आणि या भक्तीचा पुढचा टप्पा म्हणजे काय आहे ते श्री गुरु कृपा आहे. कर्म आणि उपासना निष्काम होते. उपासना तो आपण काही मागत नाही किंवा त्या उपासनेची काही दातर्म करतो, त्याच्याकडनं काही अपेक्षा ठेवत नाही. मंदिरामध्ये येतो, भगवंताकडनं काही अपेक्षा ठेवत नाही. निष्काम सेवा प्रभू परमात्म्याची होते. त्यावेळेला त्याचा पुढचा टप्पा म्हणजे श्री गुरु कृपा आहे. पण तुमच्या जीवनात श्री गुरु कृपा ती झालेलीच आहे. आणि म्हणून श्री गुरु कृपेला पात्र झालेले तुझ्या सर्वजण, ज्याने अनेक जण गुरुची कृपांकित आहात. नवे नवे तुम्ही आम्ही सर्वजण एका वंशातले आहोत. वंश म्हणजे कोण मराठा समाज किंवा वाडी समाज नाही, तर एका वंशातले म्हणजे एका नाम वंशातले आहोत. हो, एका श्री गुरुच्या कृपेनं आपल्याला नाम वंश प्राप्त झालेला आहे. एका रक्ताचे आपण नाही, पण एका नाम वंशातले आपण आहोत. म्हणून एका विचारानं ग्रामस्थ, सकल ग्रामस्थ, काळकरी वाळकरी साधकवृंद सर्वांच्या सहकार्यानं 29 वर्षामध्ये आपण पदार्पण केलं. 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. त्या निमित्तानं तुमच्यासारख्या संत सज्जनांची सेवा, तुमच्यासारख्या परमात्म्याचं दर्शन, व्यक्तीला अभंग, जगद्गुरु जगद्वंदनीय देवते सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत ज्यांना आपण 5वा वेद असं म्हणतो, अशा तऱ्हे संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग अद्वैत प्रकरणातील अभंग आहे की जेणेकरून भक्ती क्षेत्रामध्ये आमचा जोपर्यंत अद्वैतामध्ये प्रवेश होत नाही, जोपर्यंत आपलं द्वैत जात नाही आणि अद्वैत प्राप्त करून एक समत्वाची भावना म्हणजे समबुद्धी घेता समान श्री हरी समदवा वेली हरिधन, ओ अशी संत परंपरा, शवनव साधन सांगणारी परंपरा, संप्रदाय सध्या संप्रदाय तुमच्या आमच्यापर्यंत आणणारी ही संतांची परंपरा, तिसरी गुरुची परंपरा. गुरु शिष्य संवादानं तुम्हाला गुरु शिष्य परंपरेत आम्हाला ज्ञान होत असतं. जीवनामध्ये श्री गुरुची परंपरा नसेल, संप्रदाय नसेल तर आम्हाला ज्ञानाची कमी आहे असं शास्त्र सांगतं. कारण मी तुमच्यापुढे माझं वैयक्तिक मत मांडण्यासाठी आलेले नाही आणि माझ्या वैयक्तिक मताला शून्य किंमत आहे. पण ते मांडायचं शास्त्र मांडायचं आहे. कारण आम्हाला परमार्थिक संस्थेमध्ये प्रवास करत असताना व आम्हाला ज्या परमोच्च कोटीला जायचं आहे त्याच्यासाठी प्रमाण कोणतं आहे? तर श्री गुरु प्रमाण आहे, शास्त्र प्रमाण आहे आणि आत्मप्रमाण आहे. ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान हे श्री गुरु प्रमाण आहे. किंवा ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निदान हे आत्मप्रमाण आहे. आणि ज्ञानदेवा प्रमाण, वेद शास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सारद वेदांचं प्रमाण काय आहे, शास्त्राचं प्रमाण काय आहे, पुराणांचं प्रमाण काय आहे, गुरुचं प्रमाण काय आहे. आणि आपल्या आत्मज्ञानाच्या बाबतीत आपली अनुभूती कृती आहे, आत्मप्रमाण असं म्हणतात. या प्रमाणाचं पण आपण सिद्ध होत नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणी परिपक्वता येत नाही. परिपक्वता म्हणजे नेमकं काय आहे? परिपक्वता म्हणजे आपल्या स्वरूपाकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. नेमकं आपलं स्वरूप काय आहे? या जगामध्ये आपण जन्माला का आलो? तर जन्माला येण्याचं कारण प्रपंच करण्यासाठी आपण मुळीच आलो नाही. प्रपंच आपला विषय नाही, पण प्रपंचामध्ये राहावं लागतंय मात्र निश्चित. प्रपंच आपला विषय नाही, पण शेवटच्या श्वासापर्यंत हिरिरीने प्रपंच करतो. पण जे करण्यासाठी आपण आलोय ते मात्र आपलं राहून गेले. सगळ्यासाठी सगळं केलं, सगळ्या
देवन आम्हाला सगळं कळतं ते हित कळतं पण प्रपंचाचं कळतं पण आत्महित आम्हाला कळत नाही आणि आत्महित करून देणारे कोण आहे ते साधू संत आहेत पण प्रश्न ही त्यांचेच आहे आणि उत्तर ही त्यांचीच आहे पण ती सुद्धा आमच्या डोक्यात बसत नाही पण साधू संतांनी फळाला जीव घालावा म्हणून प्रत्येकाला जसं एक आई लेकराला जसं एका घासाचे अनेक घास भरवते आपला जो एक घास असतो त्या लेकराला अनेक घास भरवते कारण का लेकरा आईचा हेतू काय लेकराचा पोट भरणं हा त्याचा हेतू आहे तसं साधू संतांचा हेतू काय की त्यांच्या यावत जीवाला त्यांना त्या स्वरूपापर्यंत घ्यायचं आहे म्हणून आईने जसे अनेक घास एका घासाचे करावे तसे साधू संत अनेक युक्ती प्रयुक्तीनं तो पदार्थ तुमच्या आमच्या घरी उतरवण्यासाठी साधू संत हाताची गाडी करतात रक्ताचं पाणी करतात आणि जसं आहे तसा भक्ती करतात का आपल्या जोपर्यंत अशी कृपा साधू करत नाही तोपर्यंत
की आमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जे देवत्व आमच्यामध्ये लोटलेलं आहे, हो, की आमच्यामध्ये असून आम्हाला त्याचा आम्हाला पत्ता नाहीये. का बरं? कारण आम्ही विचार करतो तो संसाराचा करतोय आणि संसाराचा विचार हा एका जन्माचा आमचा नाहीये, अनंत जन्माचा आहे. अनादि संसार कालीच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार भोगी कसे. हा विचार जो आहे ना संसार एका जन्माचा नाही, अनंत जन्मामध्ये आम्ही संसारच करत आलोय. पण आता माणसाचा जन्म हा संसार करण्यासाठी नाही, संसार निवृत्तीसाठी आहे. माणसाचा जन्म हा दुःख निवृत्तीसाठी आहे आणि अनंताच्या प्राप्तीसाठी आहे. परमार्थाचा खरा अर्थ हा आहे की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परत अशा आनंदाची प्राप्ती. मग आता आत्यंतिक दुःख कोणतं आहे आणि आनंद कोणता आहे, ते आनंदाच्या शोधात आम्ही आलोय. वास्तविकता आनंद बाहेर नाही, आनंद तुमच्यामध्येच आहे. हो, आनंद ही वस्तू शोधता येत नाही, कारण तुमचं जे स्वरूप आहे ते आनंद स्वरूप आहे. तुमचं जे स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे. पण जन्माला येऊन हो ही संसाराची मालिका जी आहे ही बाधित करून आम्हाला आमच्या मुलाकडे जायचं आहे व आम्हाला आमचं मूळ शोधायचं आहे. म्हणून आम्हाला प्रश्न असे पडले पाहिजे की नेमका दिसतोय तो मी आहे तर माझ्याकडे शक्ती आहे तो मी आहे. कारण विस्तार हे जे आहे बदलणार आहे, ही उपाधी आहे, ही उपाधी बदलते, पण चैतन्य बदलायला पाहिजे का कधी नाही. देव काल होता, आजही आहे, उद्याही असणार आहे. मंदिरातला देव भाकाला मला असं तरी पाहिजे का आपण? म्हणजे नाही, कारण उपाधी बदलते, पण आज चैतन्य जे आहे त्या चैतन्याच्या ठिकाणी काहीही बदल नाही, हे आपलं स्वरूप आहे. म्हणून एकदा हनुमंतरायाचा आणि शंकराचा संवाद चालत होता. शंकराने विचारले हनुमंतरायाला, हनुमंतराया तुम्ही कोण आहात? तेव्हा हनुमंतराय म्हणाले, हो मी अंजनी पुत्र आहे. म्हटले हनुमंतराया तुमच्या आईचं नाव मी विचारलेलं नाही, तुम्ही कोण आहात ते सांगा ना. मग हनुमंतराय म्हणतात मी वायुपुत्र आहे. मी तुमच्या वडिलांचं नाव विचारलेलं नाही, तुम्ही कोण आहात ते सांगा. अहो म्हणले मी वारुणी आहे. अहो मी तुमचं नाव नाही विचारलं, तुम्ही कोण आहात ते सांगा. अहो मी तर वानर आहे. म्हणजे अहो तुमची जात नाही विचारली मी, तुम्ही कोण आहात ते सांगा ना. आता याला काय उत्तर आहे? आपल्याला जर विचारलं तुम्ही कोण, आपण अगदी गावासहित आडनावासहित कुलासहित जातीसहित गावासहित सगळं सांगतो. पण हे तुम्ही आहात का? हे तुम्ही आहात का? नाही. हो, कारण जन्माला येताना तुमच्या डोक्यावर काही तुमच्या नावाची पट्टी नव्हती. तुम्ही कोणत्या व्यक्ती जन्माला येणार हे तुम्ही ठरवलेलं नव्हतं. म्हणजे नेमके तुम्ही कोण आहात आणि मी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी अध्यात्म आहे. आणि अध्यात्माचा अधिकार हे अंतःकरणेचे अधिकारी, हा अंतःकरणाचा अधिकार आपल्याला वाढवल्याशिवाय मी कोण आहे हे कळणार नाही. त्याच्यासाठी जीवनामध्ये हो श्री गुरु कृपेचा अंजन डोळ्यामध्ये श्री गुरु घालत नाही तोपर्यंत आमच्या दृष्टीला त्या चैतन्याचा साक्षात्कार होत नाही, किंवा हो आमची दृष्टी त्या अधिष्ठानावर आपली दृष्टी राहणार नाही. मग आता आमची दृष्टी कशावर आहे? आमची दृष्टी ती उपाधीवर आहे. आम्ही जे पाहतो जे बदलणार आहे त्याला आम्ही सत्य वाटतोय, आम्ही स्वतः सहित सगळं बदलणार आहे. पण या जगामध्ये एक गोष्ट अशी आहे की जी कधीच बदलणार नाही, ते म्हणजे आपण आहोत. आपण म्हणजे कोण? शरीर नाही. या शरीरामध्ये असणारं आत्मतत्व जे आहे हे कधीच बदलत नाही. पण आम्ही आम्हाला ध्येय समजतो. आमचं कोणतं अज्ञान आहे? हो, कारण मनुष्याच्या जन्माला आलो ना, आमचं अज्ञान जायला पाहिजे, आम्हाला ज्ञान व्हायला पाहिजे, आमचा अंधकार व्हायला पाहिजे आणि आम्हाला प्रकाश व्हायला पाहिजे. मग आम्हाला अज्ञान का आहे आणि ज्ञान का नाही याचा अर्थ असा आहे, शास्त्र असं सांगतं अज्ञान कशामुळे आहे. जसं रस्त्यावर जात असताना रात्रीच्या वेळी आपण रस्त्याने चाललोय किंवा कीर्तन संपल्यानंतर रस्त्याने आपण चाललोय, आपण ज्ञान आणि अज्ञानाच्याही पलीकडे आहोत. पण आपल्याला ते अज्ञानही नाही आणि ज्ञानही नाही, अशा मध्ये नेमकं काय होत असतं? फरक होत असतो. जसं कीर्तन संपल्यानंतर एखादा व्यक्ती रस्त्याने आपल्या वस्तीवर चाललेला आहे आणि घर समोर दिसतंय, घर अगदी समोर दिसतंय,
कधीतरी पडलंय आणि त्याचं ज्ञान आपल्याला नसतं. पण आता काय पडलंय ते कपाळात नव्हतं, मला आपली भीती बसली. पण बघ आता शेताच्या शेतावर एक पाणी घालणाऱ्या माणसाला त्या रस्त्याने हात मारली. म्हणले का रामराव, तुमच्याकडे बॅटरी आहे का? म्हणजे हो आहे. म्हणजे एक 2 मिनिटं बॅटरी घेऊन या. म्हणजे का रस्त्यामध्ये खूप लांबणं पडलंय, घराचं घर तर समोर दिसतंय, पण जर याच्या घराला मलटून गेलो आणि जर त्यानं स्पर्श केला तर म्हणजे काय करायला पाहिजे? बॅटरी घेऊन या. बॅटरी घेऊन आली आणि त्याच्यावर कशी संपवली. तसा भ्रम निघून गेला. काय पडलं होतं? म्हणजे नेमका मी कोण? ओ मग मरायच्या अगोदर मी या शरीरातून बाहेर पडणार आहे.
मग नेमका मी कोण आहे त्याशिवाय या शरीराला जाळलं जात नाही. मग नेमकं जळणारा मी आहे, मी मरणार आहे का मी अमर आहे याचा शोध लावण्यासाठी साधू संत सतत परमार्थ आहे. हो, परमार्थ कशाला आहे? शोध लावायचा आहे आम्हाला या जगतामध्ये मरणारा कोण आहे, 84 लक्ष युनिमध्ये फिरणारा कोण आहे. हो, आणि कुठे जात नाही, कुठे येत नाही, ते नेमकं काय आहे. मग आता हे शरीर कशाचं आहे? देह पाचाचे झाले, हे कर्माच्या गुणी उतरले, भवतसे बाकी सुरले जन्म मृत्यूच्या या पंचतत्वाचा आहे प्रत्येकाचा देह. कोणत्याही या पदार्थामध्ये पाच तत्व आहे. कोणत्याही पदार्थामध्ये अगदी बाईक जरी घेतला ना तर बाईक मध्ये सुद्धा पाच तत्व आहेत. आग, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश ही पाच तत्व या बाईक मध्ये आहेत. तुम्ही मोबाईल घ्या, मोबाईल मध्ये सुद्धा पाच तत्व आहेत. तुम्ही लाकूड घ्या, लाकडामध्ये सुद्धा पाच तत्व आहेत. या जगतामध्ये या पंचमहाभूताशिवाय वस्तू बनतच नाही. म्हणजे प्रत्येक वस्तू ही पंचमहाभूतानच बनलेली आहे. आग, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश ही पंचमहाभूत आहे. मग मरणारा कोण आहे? म्हणजे हे स्थूल शरीर आहे. हे स्थूल शरीर कशाचं बनलं आहे? म्हणजे पंचमहाभूताचं आहे. आणि पंचमहाभूताचं शरीरामध्ये टाकायचंय म्हणजे जळणार आहे ते स्थूल शरीर आहे. फिरणार ते कोण आहे? आपण म्हणतो 84 शरीरामध्ये आपण फिरतोय, पण कोण फिरतंय? हे शरीर तर इथं पडतं, तर फिरतंय कोण नेमकं? तर या देहाच्या आतमध्ये अजून एक देह आहे, त्याला सूक्ष्म देह असं म्हणतात. या सूक्ष्म देहामध्ये काय काय आहे? तर या सूक्ष्म देहामध्ये पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच प्राण आणि अंतःकरण आहे. त्याला मन आणि बुद्धी असं म्हटलंय. म्हणजे सूक्ष्म देहाची, स्थूल देहाची 5 तत्व आहे, सूक्ष्म देहाची 17 तत्व आहे. आणि सूक्ष्म देहापेक्षा एक वेगळं म्हणजे चैतन्य त्याच्या ठिकाणी कोणतेही तत्व नाही, ते तत्व स्वतंत्र आहे. आत्मतत्व हे स्वतंत्र आहे. आणि मग मी नेमका कोण आहे? हा देह इथे टाकायचा, फिरणारा आहे व सूक्ष्म देह आहे आणि जे कुठे जात नाही, येत नाही, तो मी आहे. म्हणजे मी अव्यक्त आहे, निराकार आहे, व मी अमर आहे. पण हे अमर आहे हे मला कळत नाही. तो अमर आहे हे मला कळत नाही. त्याचा मी म्हणतो मी जन्माला येतो हे साध्य नाही. साधू संत सांगतात तुम्हाला सत्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. या जगतामध्ये कशाचं? आम्हाला सत्याकडे जायचंय, आम्हाला धर्म कळायला पाहिजे, आम्हाला सत्य कळायला पाहिजे. आणि सत्य जाणून घेण्यासाठी हा माणसाचा वेळ आहे. पण आम्ही सत्याकडे जात नाही, कारण सत्य हे नेहमी असतं आणि सत्य आम्हाला पचत नाही. आणि साधू संत मात्र तुमच्याकडे उतरून तो आम्हाला ते ज्ञान देऊन त्या स्वरूपाचा अधिकार आम्हाला प्राप्त करून देतात. तर काय हा जन्म फक्त तेवढ्यासाठी
हा समुद्राचाच अंश आहे, पण मिठाला कसं वाटलं पाहिजे की समुद्राचा अंश आहे, कारण मिठानं आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. तसं आपण देवाचे आहोत असं आपल्याला वाटत नाही. आपण ज्याला स्वतंत्र अस्तित्व आपलं मानतो तेव्हा तो जीव होतो. म्हणजे जीवाचं लक्षण काय, तर कल्पनेमुळे जीवाला जीवपणा आलेला आहे. म्हणजे नाथमहाराज सांगतात, कल्पना अविद्या तेने जाणा जीव. कल्पना अविद्या तेने झाला जीव. आपण स्वतःला जीव समजतो ना, वास्तविक पाहता जीव स्वतंत्र नाहीये. जीवाची सिद्धताच होत नाही, कारण जीव त्याचा अंश आहे. मिठाची काही सिद्धता होते स्वतंत्र नाही होत, कारण मीठ हा समुद्राचा अंश आहे. तशी जीवाची स्वतंत्र सिद्धता होत नाही. जीव हा परमात्म्याचा अंश आहे. आणि जर आम्ही स्वतःला जीव समजू लागलो, तो जसं दोरीवर जशी सर्पाची कल्पना आपण जशी केली ना, दोरीवर सर्पाची कल्पना जशी केली, तसं आत्मस्वरूपावर आम्ही जीवाची कल्पना केली म्हणून आम्हाला जन्म मरण भोगावं लागतं. साधू संत सांगतात, हो वास्तविक माझा जीव जीव नाही, हा जीव हा परमात्म्याचा अंश आहे. जीव हा शिव आहे. आणि त्या शिवाला पाहण्याकरता अनंत जन्मातून तुम्ही आम्ही पर्यंत आलोय, म्हणजे स्वरूपाला पाहण्याकरता. म्हणून तुकोबारांचा एक आवाज आहे, आपुली आजी रे शिवाची पहा, आपुली आजी रे शिवाची नामामृत पिऊन
जीव शिव सम, अरे जीव ही तोच आहे, शिव ही तोच आहे. पण आम्हाला अनुभव करता येत नाही आणि अनुभव करण्यासाठी माणसाचा जन्म आहे. सत्याने विचारलं महादेवा, देवाचे जेव्हा हातात तुम्हाला साधनेची गरज काय, देवाला साधना करण्याची गरज आहे, माणसाला साधना करायचं वाटत नाही. मग तुम्ही नेमकी साधना कुणाची करता, तुम्ही कुणाची आराधना करता, तुम्ही कुणाचा जप करता, तुम्ही कुणाचं ध्यान करता. तुम्हाला बाळा सती ही जी गोष्ट आहे ही उयर्म गोष्ट आहे. ओ ध्यान कुणाचं करायचं, आराधना कुणाची करायची, साधना कुणाची करायची हे सांगता येत नाही, ही उयर्म गोष्ट आहे. मग मला ती उयर्म गोष्ट सांगा तुम्ही. त्या महादेव सांगतात अरे सती, जसं डोळे जर नसतील तर पदार्थ दिसत नाही, मंथन जर नाही केलं तर नवनीत मध्ये दोन्ही निघत नाही, तसं सद्गुरू नसेल, ओ सद्गुरू नसेल तर आम्हाला ते गुह्य ज्ञान होत नाही. नेत्रे विज्ञान दिसे पदार्थ, मंथना होई न निये नवनीत, कैसा सद्गुरू वाचुनी भगवंत, कैसा दृष्टी पडेल ब्रह्मज्ञानालागी ब्रह्मादीप.
मांडीवर घेते आणि लेकरू जेव्हा आईला स्तनपान करतं ना तेव्हा आईचे हात त्या बाळाच्या टाळूवर फिरतात. आहे की नाही? आईचे हात बाळाच्या त्या पूर्ण केसावर टाळूवर फिरतात. मग आईच्या हाताचा आणि बाळाच्या टाळूचा नेमका संबंध काय? काय संबंध आहे की आई नेहमी त्या बाळाच्या टाळूवर का फिरवते? काय नेमका संबंध आहे? तसं स्त्री गुरुच्या हाताचा आणि शिष्याच्या मस्तकाचा नेमका काय संबंध आहे? हा संबंध ज्याला कळाला, हा संबंध ज्याला कळाला त्याला आत्मज्ञान प्राप्त होत असेल. सांगण्याचा मुद्दा काय? जसं महाराजांनी प्रमाण सांगितलं, परब्रह्म रामाला सुद्धा स्त्रीची शरणागती करावलेली वैशिष्ट्य मुलींची. का? आत्मज्ञान प्राप्तीसाठी खरं स्वरूप काय आहे ते जाणून घेण्यासाठी. पण दृष्टांत कसा चालला होता? पार्वतीने विचारलं, सतीनं विचारलं पहिल्या अवतारामध्ये. त्यावेळेला ती सती म्हटली, आता मी कुठे जाणार गुरु शोधायला? तुम्हीच म्हणा आता माझे गुरु. आणि मग त्यावेळेला सतीला अमरनाथच्या गुहेमध्ये, कारण हे गुहेतून ज्ञान आहे, एका गुरुला एका शिष्याला द्यावं लागतं. हो, कारण हा काही खाऊ नाही असं वाटायचा, आहे की नाही? असं वाटलं परमात्माने खाऊ नाही, ही तुला एक पाळ, ही तुला एक पाळ, ही तुला एक पाळ, असं नाही वाटत. हो, हे कसं आहे? एका गुरुला एका शिष्याला मस्त हात घेऊन कामामध्ये ते अनुभवामृत ती ब्रह्मानुभूतीचं ज्ञान द्यावं लागतं की जेणेकरून गुरुच्या वाणीची आणि शिष्याच्या कानाची गाठ पडावी लागते. म्हणजे अशी गाठ पडते ना त्यावेळेला ते ज्ञान त्याच्या आतमध्ये शांती रूपानं प्रकट होतं. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर होते विस्तार बहु प्रगटे आत्मोधार. त्याच्या दृष्टीमध्ये सामर्थ्य तयार होतं, त्याच्या दृष्टीमध्ये परिवर्तन होतं. कारण परमात्मा ह्या डोळ्यांचा विषय नाही. तो परमात्मा या उपाधीमध्ये असणाऱ्या डोळ्याचा विषय नाही, तर परमात्मा दिव्य दृष्टीचा विषय आहे. म्हणून साधूच्या कृपेने डोळ्यांचा डोळा उघडल्याशिवाय आमची दृष्टी त्या अधिष्ठानापर्यंत जात नाही. डोळ्यांचाही डोळा उघडला
दरबी जैसी, दरबी म्हणजे काय? आपल्या घरामध्ये असलेली पळी, तिला दरबी असं म्हणतात. कार्यक्रम असल्यानंतर 4-5 भाज्या करतात आणि त्या 4-5 भाज्यामध्ये एकच पळी, या भाजीत जाते, त्या भाजीत जाते, त्या भाजीत जाते, त्या भाजीत जाते, त्या भाजीत जाते. 5 भाज्यामध्ये ती पळी फिरते, 5वी भाजी ती पळी वाढते. पण त्या पळीला विचारलं ना बाई भाजीची चव काय? तिला भाजीची चव काही सांगता येत नाही. ती शेवटी त्या झाकण ठेवलेलं असतं ना पातेल्यावर, त्या झाकणाला शेवटी पालखीच असते. तसं आपलं होऊ नये. आपल्याला खूप महान मिळाला आहे, पण अजूनही आपण बाहेर शोधतोय. अजून कुठं काय आहे का? अजून त्याच्या पलीकडे तुम्हाला काही सापडत नाही. परमात्माची अत्यंत उच्चतम कोटीची, परम कोटीची भक्ती तुम्हाला साधून त्या नामाच्या माध्यमातून सांगितलेली आहे. देवाधिकार सुद्धा देवाला सगळी महादेवाची पत्नी असून सुद्धा तिला श्रीगुरूची गरज भासते. शुक्रमुनी सारखा महात्मा जन्माला आलाय सती अवतारामध्ये, आणि शुक्रमुनींच्या नंतर जे श्रीमद भागवत परिषदेला सांगितलं ते ज्ञानामृत आपल्या 12 वर्षाची तपश्चर्येनं नंतर श्री गुरु कृपा परत झालेली आहे. जग काढण्यासारखा महात्मा जीवनामध्ये आलाय. व्यासांनी नामाचं महत्व शिकवलंय आणि या धर्माचा प्रचार शुक्रमुनींनी केलाय. एका बाईने विचारलं तर शुकांसारखा महात्मा जन्माला आलाय, परत तीच सती दुसऱ्या अवतारामध्ये आपलं शरीर दग्ध केलंय कोमामध्ये. त्याच्यानंतर दुसरा अवतार झालाय, पार्वतीचा अवतार झालाय. पार्वतीच्या अवतारामध्ये परत तिला त्या ज्ञानाची गरज भासलेली आहे. आपल्याला ज्ञानाची गरज वाटते का? आपल्याला श्रीगुरूची संगत असावी असं वाटते का? कारण श्रीगुरूच्या संगतीमध्ये जेवढं आम्ही राहू ना, संगत म्हणजे विचारांची संगत आहे. त्या विचारांच्या संगतीमध्ये आम्हाला परिपूर्णता प्राप्त होणार आहे. पार्वती अवतारामध्ये परत विचारलं आणि पार्वती अवतारामध्ये यमुनेच्या काठावर गेला ते परत ते ज्ञान त्या पार्वतीने ग्रहण केलं. त्या परत पाशाच्या पोटाकडून परत त्या पंचगंगाकडे गेले आणि ऐकलं. आणि परत महादेवाला कळालं अंतर्ज्ञानाचं मित्र चोरून आणले. माशाच्या पोटामध्ये मच्छराचा अवतार झालाय. अंतर्ज्ञानाने जाणल्यानंतर परत महादेवाने सांगितलं हे ज्ञान मी चोरून आणलंय. पण तुम्हाला जोपर्यंत दत्तात्रय महाराजांसारखा गुरु तुमच्या जीवनामध्ये येणार नाही तोपर्यंत या ज्ञानाची फलश्रुती तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे चोरून ऐकलं तरी नाही, चोरून ऐकत तरी मिळणार नाही. आणि म्हणून श्रीगुरूच्या मुखातून ऐकावं आणि सतत त्याचं ध्यान करावं. ध्यान केल्यानं काय होतं? ध्यान करता करता ज्या नामाचं तुम्ही ध्यान करता ते स्वरूपच तुम्हाला प्राप्त होतं. जसं तुम्हाला सांगतात ना
नाही आहे कसं साधू संत सांगतात तुम्ही तर उपाधीचा वेगळे आहात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार समान नाही अरे तुम्ही उपाधी विरहित आहात त्या उपाधीला आपण आपलं मानलं म्हणून नाहीतर त्या उपाधीच्या आत मध्ये जे चैतन्य ते चैतन्य तुम्ही आहात मग त्याला मत्सर दाखवला ज्याला दत्तात्रयाकडे अनुभव झाला आणि त्याच्यानंतर 9 नारायण घडले आणि गहिनीनाथांपर्यंत अनुभव आल्यानंतर गहिनीनाथांकडनं गहिनी प्रसादी विभूतीला तर ज्ञान देवा सार तो पहिले ज्ञानवराया जगाच्या कल्याणासाठी ओ ज्ञानवराया जगत कल्याणासाठी हे ज्ञान खुलं केलं आणि म्हणून त्या महात्म्याच्या रूपानं रामदेवाच्या रूपानं ज्ञान आपल्यापर्यंत आलं हो आपल्यापर्यंत आलं कशासाठी या ज्ञानाची गरज आहे तुमच्या खऱ्या स्वरूपाची ओळख आम्ही म्हणून येत ज्ञान तुम्हाला पाहिजे साधू संत सांगतात की दिसणार नाही बाबा ही उपाधी आहे हो पण ही उपाधी येणारी जाणारी आहे उपाधी काय करते येणारी जाणारी उपाधी आहे पण चैतन्य कुठे येतं राहतं का म्हणजे नाही चैतन्य कुठे येत नाही समजा आता फुगा फोडवला आपण फुग्याच्या आतही हवा आहे आणि फुग्याच्या बाहेरही हवा आहे आता आपण फुगा फोडला आतली हवा कुठे गेली ती काय म्हणते का नाही फुग्यात आहे मी वेगळं राहते नाही असे किती फुगे जरी फोडले तरी आतली हवा आणि बाहेरची हवा जशी एक आहे तसं आपण ह्या फुग्यामध्ये अडकलोय हो आपले फुगे आपले भोगतायत आता सुद्धा आहे की नाही हो आपण ह्या फुग्यामध्ये अडकलो पण या फुग्यामध्ये असणारी हवा म्हणजे चैतन्य आणि विश्वामध्ये असणारे चैतन्य हे एक आहे पण फक्त आत आहे म्हणून त्याला आत्मा म्हणायचं आणि बाहेर आहे म्हणून त्याला परमात्मा म्हणायचं एक हरी एक हरी आत्मा जीव शिव मया मन घाली पण अरे जीवच हरी आहे शिवच हरी आहे हरी म्हणजे कोण आहे हरी म्हणजे कोणता आहे हरचाळीचा वचाळीचा कोणता हरी कोणता हरी हे एक अविनाशी पद आहे हरी एक नित्य पद आहे हरी हे निर्गुण पद आहे आणि त्या निर्गुण पदाला प्राप्त व्हायचे असं म्हणणं सुद्धा कमीपणा आहे कारण ते वदर म्हणजे नाही की तुम्ही निर्गुण तत्वच आहातच मुळी कसं पृथ्वी निराळे भरली आहे परी पायानवीन प्राप्ती नव्हे पैसा आत्मा स्वयं सिद्ध गुरु कृपाला हे परिप्राप्त तो तसा जमिनीकडे पाणी आहे कुठे कमी असेल कुठे जास्त असेल मग पाण्याने पाणी दाखवलं का पाणी आणून टाकलं पाण्याची निर्मिती पाण्याने केली का दाखवलं पाण्याची निर्मिती पाणी पहिलंच आहे फक्त पाण्याने दाखवलं तसं आत्मा तुमचा स्वयंसिद्ध आहेच की गुरुने तुमच्या हृदयामध्ये आत्मा टाकला असेल तो आत्मा स्वयंसिद्ध आहे पण फक्त गुरुनं काय केलं त्या महावाक्याचा बोध करून ते हे तू आहेस ते तू आहेस याची सिद्धता केली तेच तू आहेस ते तू असशी ते तू असशी ते तू असशी ही गोष्ट बाहेर की नाही की मग त्या अंतर्गत करण्याची ओंकार प्रणव उच्चार होय साचार आता बघा गायचा तो शब्द बघाय तोमी कैसा तोमी हे मध्ये आपला अखंड चालू आहे हो मी त्याच्यापेक्षा वेगळे नाही हो तोच मी आहे तोच हे मध्ये आपला अखंड चालू आहे नाकाच्या शेंड्यापासून जमिनीच्या डेटापासून पर्यंत अर्धा मीटरची पोकळी आहे त्या पोकळीमध्ये ते भजन अखंड चालू आहे एका मिनिटाला मंत्र वेळेला एका तासाला 900 वेळेला आणि 21,700 वेळेला 24 तासामध्ये आपलं ते भजन अखंड चालू आहे पण आपल्यात काय आहे हे आपल्याला माहिती नाही म्हणून तो बाबांचा प्रमाण होतो तुझे आहे तुझा पाराशी
काय साधू महात्मा स्नान झालं म्हणे हो. पण नदीला पाणी कुठेही दिसत नाही, तुम्ही तर स्नान करून आला म्हणता. अरे म्हणे बाबा पाणी आहे, ते पाणी शेवाळने झाकले, दोन्ही हाताने फक्त शेवाळ बाजूला सरतं, पाणी तयार आहे. तसं आमच्या अंतकरण वृत्तीवर आम्हाला आम्ही ती वस्तू आहोत असं का वाटत नाही. ते बाबा तर सांगायचे तुझे आहे तुझं पाशी, पण ती वस्तू आहे असं का वाटत नाही. तसं पाण्यात एक क्षार पाण्यावरच येतात आणि शेवाळानं त्याला झाकून टाकतात पाण्यात. तसं आमच्या चित्तवृत्तीवर अनंत जन्माच्या संस्कारानं तिची चित्तवृत्ती अनंत जन्मामध्ये बाहेर खेळली झाली आहे. तिला सगळं बाहेरचं आवडतं, तिला आत जे आहे ते आवडत नाही. आणि परमात्मा हा कुठला विषय बाहेरचा नाही, हा जे आतला कळून घ्यायचा आहे. तुमच्या आत काय आहे म्हणून ती वस्तू तो दाखवतो ना, आतली वस्तू. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असते ती वस्तू दया दिसे ज्ञानास्तवम. परमात्मा नावाची वस्तू आहे, पण जसं शेवळ आल्यावर पाणी दिसत नाही ना, तसं ज्ञान झाल्याशिवाय गुरुच्या मुखातून ज्ञान झाल्याशिवाय त्या वस्तूची अनुभूती आम्हाला येत नाही. पण परमात्मा हा म्हणीचा विषय नसून अनुभूतीचा विषय. आणि ज्यांना अनुभूती येते ना, ज्यांना अनुभव आला ते उपाधीच्या वेगळे राहतात. उपाधीच्या वेगळे म्हणजे जे दिसते त्याला सत्य वाटत नाही. एका साधूला तुम्हाला 3 सत्ता सांगितल्या, परमात्म्याच्या 3 सत्ता सांगितल्या. एक आहे ती व्यवहारिक सत्ता, एक आहे ती प्रातिभासिक सत्ता आणि एक आहे ती परमार्थिक सत्ता. प्रातिभासिक सत्ता कोणती आहे, व्यवहारिक सत्ता कोणती आहे आणि आध्यात्मिक म्हणजे परमार्थिक सत्ता कोणती आहे, त्याच्याबद्दल जर पाहायचं म्हटलं तर साधूला तुम्हाला व्यवहारिक सत्तेमध्ये प्रवेश साधू का, व्यवहारिक सत्तेतून तुम्हाला आधी प्रातिभासिक सत्तेतून साधू काढणार आणि व्यवहारिक सत्तेतून काढण्यात तुम्हाला परमार्थिक सत्तेमध्ये प्रवेश तुमचा व्हायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय, जसं आपण झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपण जंगलामध्ये एकटेच फिरतोय, जंगलामध्ये एकटेच फिरतोय आणि फिरून आपल्याला तहान लागली स्वप्नात, बरं का, स्वप्नामध्ये फिरून फिरून तहान लागली. पण स्वप्नात मोठ्याचं रडतोय पाणी 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 पाणी, पण त्याला स्वप्नात तहान लागली, स्वप्नात रडतोय पण उशाला त्याच्या पाण्याने बनलेला तांब्या आहे, त्याच्या फक्त पालतं घातलेलं आहे. पण स्वप्नात रडतोय पाणी पाणी, पण त्याला उशाला असलेलं पाणी स्वप्नात पिता येत नाही. आणि मोठमोठ्या ओरडल्यानंतर शेजारी भावाने जागा केलं त्याला, काय ओरडतो पाणी पाणी करून, हे काय पाण्याचं तांब्या, म्हणजे मला कुठे तहान लागली, म्हणजे आता पाणी पाणी ओरडत होतो ते म्हणजे स्वप्नात. मग तुम्हाला स्वप्नात तहान लागते तर पाणी जागृतीतलं चालत नाही, तुम्हाला स्वप्नातलं पाणी लागेल. पण जर स्वप्न कधी खोटं ठरतं, जागा झाल्यावर आपण म्हणतो हे स्वप्न कुठं खोटं खरं असतं का, कधी म्हणतो झालं स्वप्नात भिकारी झाला खरंय का, स्वप्नात राजा झाला खरंय का,
तेही टाकून जायचंय आपल्याला, तेही स्वप्नच आहे. पण साधूची कृपा झाल्याशिवाय हे स्वप्न आहे असं वाटत नाही. जागृतीचं स्वप्न म्हणतात त्याला. म्हणून साधू संत सांगतात तुमचा परमार्थिक सत्तेमध्ये प्रवेश जर झाला तर व्यवहारही तुमचा खोटा ठरतो, तिथं व्यवहारही नाही. हो, म्हणून ज्याला ते ज्ञान झाले तो कसा असतो, मग मी व्यवहारी असे जळी जळा तपत पपत्र जसं कमळ चित्रामध्ये राहतं पण कमळाला चित्राचा स्पर्शही होत नाही, तसं ज्याला साधूची कृपा होते तो प्रपंचामध्ये राहतो पण त्याला कळतं हे सगळं खोटं आहे आणि खोटं समजून, हो खोटं समजून तो प्रपंचामध्ये राहतो. पण त्याला एकच ध्यास असतो, मी मात्र याहून वेगळा, या प्रपंचामध्ये मागच्या जन्माचा प्रपंच आठवत नाही, मागच्या जन्मी कोणते आलेले माहिती नाही, पुढच्या जन्मी कोणते जन्माला नाही माहिती नाही, पण या जन्मामध्ये आपण 60-70 वर्षाच्या एकट्यामध्ये आपण असं काही अडकलो की आपण या सगळ्यांना पुढं मांडतो. साधू संत सांगतात अरे उठा जागे व्हा, आता स्मरण करा आपण करायला जागवा, म्हणजे जागवा बाबा, हे डोळ्याने उघड्या डोळ्याने पाणी दिल्याचे स्वप्न आहे ना ते सुद्धा खोटं होणार आहे. मग आपण काय म्हणतो, काय नाही हो आता बसूनच खायचं होतं त्याला तर देवाला नाही पाहावं, आता सगळं झालं होतं बसूनच खायचं होतं देवाला नाही ना पावलं, ओढले की नाही तर डोळे उघडे ठेवून पाहिजे स्वप्न. हे सुद्धा एक स्वप्न आहे, हे शरीर सुद्धा जाणार आहे, या जगामध्ये काहीच राहणार नाही. पण साधू संत सांगतात एकच सत्ता आहे ती म्हणजे परमात्मेची, आणि त्या सत्तेमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे ती म्हणजे परमात्मिक सत्ता. मग मात्र त्या जीवाला कळतं अरे मी जीव नाही, हो मी चैतन्य स्वरूप आहे, मी ब्रह्म स्वरूप आहे, मी देव आहे. या जीवाला ते जर कळलं ना मग तो म्हणतो अरे मी काही खाणार आहे का. साधू संत सांगतात अरे देह जाणार आहे का, शिवंत देह जाणारच खरं, देह जाणार आहे पण मी कोण आहे, मी मात्र मरणारा नाही, मी अमर आहे, मी अमर आहे. शास्त्राशिवाय
शास्त्राशिवाय आमच्या बुद्धीच्या ठिकाणी प्रगल्भता येणार नाही. आपल्याला सांगितलं तू मरणार नाहीस, तू मारणार नाही आणि हे मरणारे नाही सांगितले. कुरुक्षेत्रावर 18 अवशेषी सैन्यामध्ये अर्जुनाला बोल 18 अवशेषी सैन्य होतं. ऐकणारा एक अर्जुन होता. अर्जुन समजत होता मी मारणार आहे आणि हे सगळे मरणारे आहेत. पण देवाने सांगितलं अर्जुना तू मारणार नाही, हे मरणारे नाही. मरणार आहे हे शरीर आहे पण त्याच्यात चैतन्य कधी मरत नाही रे बाबा. ते कसं आहे ते अमर आहे. आदि मध्य अंती अवगाहनी एक. अरे आदि मध्य आणि अंती सृष्टीच्या उत्पत्ती कोटी सुद्धा चैतन्य सत्य आहे. सृष्टीच्या उत्पत्तीनंतर ते चैतन्य तुमच्या आमच्या रूपाने नटलेलं आहे आणि प्रलय जरी झाला ना प्रलय तरी शिल्लक राहणार आहे ते चैतन्यच राहणार आहे. पण आम्ही चैतन्य स्वरूप आहोत. पण फक्त परमार्थासाठी आणि परमार्थ करण्यासाठी स्वरूपाला जाण्यासाठी आम्हाला ही उपाधी मिळालेली आहे. ही उपाधी टाकून उपाधीच टाकायची आणि आम्हाला आमच्या गावाला निघून जायचं. तर तुम्हाला सांगतात ना जाऊ देवाची देव देईल देवासाठी आपल्याला काही येतंय का? देवाने आम्ही एकच आहोत. देवाने आम्ही एकच वाटायचा अनुभव करायचा. पण हे खरंय का खोटं हे शास्त्रचिंतनाशिवाय घडणार नाही. म्हणून नेहमी शास्त्रचिंतनामध्ये राहावं. ज्ञानेश्वरी वाचायचं कारणच ते आहे. मला सांगितलं ना रोज घेतल्यावर ज्ञानेश्वरीचं एकही पाठ रोज वाचायचं सांगितलं की नाही संध्याकाळी? सांगितलं नाही? रोज सांगितलंय ज्ञानेश्वर एक तरी पाठ वाचा का? ज्ञानेश्वरी म्हणजे आपला आरसा आहे. खरे की पहा खोटे त्यात पहा ना. हो खरंय की खोटं आहे? नेमके कोण आहात तुम्ही? हो खोटं आहे ते नाशिवंत आहे. दिसणारा नाशिवंत आहे पण मानव स्वरूप मात्र सत्य आहे. पण त्या सत्याची अनुभूती करण्याकरता आपल्यामध्ये असलेल्या चैतन्याची अनुभूती करण्याकरता जसं लाकडामध्ये आगळी आहे पण लाकडाचा आगळी मग कोणत्याही लाकूड घ्या फक्त लाकूड वाढायला पाहिजे. मग आपल्या घरामध्ये जे सोफे आहेत का त्या सोफ्यावर आपण बसतो ते सोफे सुद्धा लाकडाचेच आहेत. त्या लाकडाचा आगळी त्या सोफ्यावर बसला तर तुम्हाला चटका बसलाय का? नाही बसला. का नाही बसला? कारण त्याच्यातला आगळी जो आहे ना हो तो कसा आहे सामान्य स्वरूपानं आहे. हो सामान्य स्वरूप आहे आगळीचं. पण त्या आगळीचं विशेष स्वरूप जर प्रगट झालं तर प्रगट करण्यासाठी काय लागतं? एक काळीपेटी त्याच्यामध्ये असताना 50 काळ्या. एक काय पाहिजे एक काळी ती उगाळली त्या काळीपेटीवर आणि ती जर लाकडावर नेली तर लाकडाचा आगळी प्रगट होतो विशेष रूपानं. आणि विशेष रूपानं प्रगट जर झाला तर त्याच्या संपर्कामध्ये जो जाईल त्याला भस्म करतो. साधुसंत दृष्टांत कसे जाणत असतात तसं आपल्यामध्ये जे अमरत्व आहे आपल्यामध्ये जे देवत्व आहे आपल्यामध्ये जे चैतन्य आहे लाकडाचा आगळी कसं सामान्य आहे ना तसं आपल्याचं देवत्व सामान्य रूपात आहे. पण ते साधू काय करतात? त्या महावाक्याची नावे गुरुकृपेची निधावे माझा हात दिला नव्हे थापटिला त्या महावाक्याचा उपदेश आपल्याला चैतन्य विशेष स्वरूपामध्ये आणतात आणि विशेष स्वरूपामध्ये आणून त्याची अनुभूती पूर्वक आपल्याला सामान्यामध्ये नेतात. सामान्य हे आपलं स्वरूप आहे. जे आपण आत्मस्वरूप आहोत. परंतु मुलांना सांगावं लागलं आम्ही असले
अनुसंधान आहे. त्या अनुसंधानाच्या माध्यमातून आपलं भजन चालू आहे. तो मी आणि मी वासुदेव आहे. वासुदेव म्हणजे निर्गुण तत्व आहे. वासुदेव म्हणजे अव्यक्त तत्व आहे, चैतन्य स्वरूप आहे, ब्रह्मानुभूती आहे. आणि ही अनुभूती ज्याला आली ना, त्याला सत्य कळालंय, तो देह माझा आहे असं म्हणत नाही. तो काय सांगतात, न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा.
दागिना असला ती कोणती डिझाईन असली सोन्याशिवाय त्याच्यामध्ये दुसरं काहीच नसतं ना. तर या जगतामध्ये अनेक उपाध्यांनी हे जग जरी नटलेलं दिसलं तर या जगतामध्ये एकच वस्तू आहे, ती वस्तू म्हणजे चैतन्य आहे. म्हणून त्या वस्तू प्राप्तीसाठी वेगळे वस्तू व्हायचंय तुम्हाला तुकोबाला सांगतात. तुम्ही जे दिसताय ते तुम्ही नाही, तुमच्या आत जे आहे ते तुम्ही आहात आणि त्या शक्तीला तुम्हाला ओळखायचंय. ओळखाय वस्तू किंवा ओळखली आहे साठविला होती होता त्याची भेटी दुःख करते ओळखल्या हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याची घरी सिद्धी सती तुम्हाला संपूर्ण ओळखायचंय कोण आहात तरी तो त्याचं उत्तर त्या क्षणाला तुम्हाला मिळणार आहे ना. मी ब्रह्मच आहे किंवा मी देवच आहे, मी चैतन्यच आहे, मी त्या परमात्म्याचा प्रकाश शक्ती आहे, मी दुसरा नाही, दुसरा कोणीच नाही, लोकांमध्ये वेगळा नव्हे. आणि हा भव्य होता तुकोबाला तेच सांगायचंय.
आहे